नमस्कार, मी मीनाक्षी. माझ्या किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दुधी भोपळ्याची भाजी बनवून दाखवणार आहे. ती भाजी मी कशी बनवते आहे हे तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्की कमेंट्स कराल आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब कराल. तर हीच माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की तुम्ही मला सबस्क्राईब करा. जय मल्हार. नमस्कार, मीनाक्षी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहे आणि दुधी भोपळ्यासाठी लागणाऱ्या सामग्रीचा मी तुम्हाला दाखवत आहे. ते तुम्ही बघा. भोपळा बघू शकता मी किती घेतला आहे. अर्धा वाटी चण्याची डाळ मी भिजवून ठेवली होती. आलं, लसणाच्या कांड्या 5 घेतल्या आहे. आल्याचा तुकडा घेतला आहे. शेंगदाण्याची कूट आहे. कांदे 2 मोठे कापले आहे. आता आपण आलं लसणाची पेस्ट करूया. आता आपण आलं लसणाची पेस्ट बनवली आहे. आता हे ठेवून आपण हा भोपळा बारीक कापायचा आहे. तर चला आपण भोपळा बारीक कापूया. बघू शकतात अशा प्रकारे मी भोपळा कापला आहे. 3-4 पाण्याने धुवून स्वच्छ. आता आपण भोपळ्याची रेसिपी करायला चालू करूया. भोपळ्याची भाजी करण्याच्या आधी आपण मसाले बघून घेऊया. चवीनुसार मीठ घेतलं आहे मी. जिरं अर्धा चमचा घेतला आहे. किचन किंग मसाला 1 चमचा घेतला आहे. लाल मिरची पावडर 1 चमचा घेतला आहे. आता आपण भोपळ्याची भाजी बनवूया. कढई तापली आहे. आता आपल्या अंदाजाने आपण तेल ओतूया. तुम्हाला जेवढं लागतंय तेवढं तुम्ही घ्या. जिरा, थोडंसं हिंग, जिरं तडतडलं चांगलं. आता आपण ह्याच्यामध्ये सगळा कांदा ओतूया. मोठे 2 कांदे घेतले मी मगाशी सांगितलं तुम्हाला. कांदा थोडा लाल होऊन द्या आपण. बघू शकतात कांदा आपला लाल झाला आहे. आता ह्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट जी मी वाटली होती ती टाकत आहे. गॅस करते. बारीक गॅस टाकते. आता मिरची पावडर 1 चमचा, किचन किंग चमचा 1 चमचा किचन किंग मसाला, मसाला चांगला परतला गेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये भोपळा टाकूया. एकत्र करूया.
परत चांगलं परतून घेऊया आपण हे. 2 मिनटं बारीक गॅस करून झाकून ठेवूया. आता आपण उघडून बघूया. एकत्र ठेवलेला होता एक जीव करून. आता याच्यामध्ये आपण पाणी ओतूया. तुम्हाला जेवढं लागतं आहे चण्याची डाळ जी मी भिजवली होती ते पण मी सोडते याच्यामध्ये. बघू शकतात उकळी आली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. चवीनुसार मी मीठ घेतलं आहे. तुम्ही पण तुमच्या चवीनुसार मीठ घ्या. पाच मिनटं आता आपण थोडासा मीडियम गॅस करून ठेवायचं आहे. तर आपण बघूया. अजून थोडं 2 मिनटं बारीक गॅसवर शिजवून देऊया. आपण बघूया उघडून. बघू शकता कशी तरी आली आहे. भाजी पण आपली चांगली शिजली आहे. कशी वाटली तुम्हाला दुधीमध्ये चण्याची डाळ टाकलेली भाजी? आणि आवडली असेल तर नक्की तुम्ही कमेंट्स कराल आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब कराल. जय मल्हार.